हॅलो, वेलकम बॅक फ्रेंड्स. वेलकम बॅक टू द लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपण जो फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक स्टडी करतो, युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट, याच्यामध्ये आपण डायमेन्शन्स अनालिसिस कंप्लीट करून आता नेक्स्ट इंटरेस्टिंग पॉइंट आहे. पेन आणि वही हातामध्ये घ्या आणि स्टडी करायला सुरुवात करा. मी सांगतो बघा कोणता. आता नेक्स्ट जो इंटरेस्टिंग पॉइंट बघायचा आहे तो राउंडेड ऑफ डिजिट रूल्स. कोणता बघायचा आहे? रूल्स फॉर राउंडेड ऑफ डिजिट. बरोबर, एखादा डिजिट जर आपल्याला काय करायचं, राऊंड ऑफ करायचं आहे, बरोबर, तर कोणकोणते रूल्स आहेत ते आपल्याला बघायचे. फॉर एक्झाम्पल, मला एखादा नंबर दिला, मी 1.576 हा जर नंबर दिला, तर मला हा अप्रॉक्सिमेटली 2 डिजिट पर्यंत किंवा 3 डिजिट पर्यंत मला राऊंड ऑफ करायचा आहे. बरोबर, समजा मला हा जो 6 आहे तो रिमूव्ह करायचा आहे. बरोबर, हा 6 आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी कोणकोणते रूल्स आहेत ते रूल्स मी इथं लिहून देतो बघा. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट रूल आहे बघा, एक रूल फर्स्ट आहे, जो तुम्हाला डिजिट काय करायचं, राऊंड ऑफ करायचा आहे, बरोबर, काढून टाकायचा आहे, त्याच्या तो जर डिजिट बघा, डिजिट ड्रॉप करायचं आहे तुम्हाला. जे डिजिट तुम्हाला काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे. जे डिजिट ड्रॉप करायचं आहे ते डिजिट जर 5 पेक्षा मोठा असेल, बघा मी काय सांगतो, द डिजिट विच इज टू बी ड्रॉप्ड. बरोबर, जे डिजिट ड्रॉप करायचं आहे ते बघा, एक, द डिजिट विच इज टू बी ड्रॉप. बघा रूल मी काय सांगतो, एक, जर 5 पेक्षा लहान असेल तर घेऊया अगोदर. जे डिजिट आपल्याला ड्रॉप करायचं आहे ते जर 5 पेक्षा लहान असेल, बघा एक नंबर देतो मी एक्झाम्पल म्हणून, एक एक्झाम्पल म्हणून नंबर देतो. फॉर एक्झाम्पल 1.563, म्हणजे आपल्याला 3 जे आहे, 3 काय करायचं आहे, आपल्याला ड्रॉप करायचं आहे. बरोबर, जे डिजिट ड्रॉप करायचं ते जर 5 पेक्षा लहान असेल, आता 3 कम्पेअर केलं 5 तर 5 पेक्षा कसं आहे सांगा, लहान आहे. जर 5 पेक्षा लहान असेल तर त्या डिजिटच्या अगोदरचा जो नंबर आहे, तर त्या डिजिटच्या लेफ्ट साइडचा नंबर, बरोबर, लेफ्टचे जे डिजिट आहे, लेफ्टचं डिजिट आहे तसंच ठेवायचं, आहे तसेच, म्हणजेच अनचेंज्ड ठेवायचं. लक्षात घ्या, लक्षात, लेफ्टचे डिजिट जे आहे ते कसं करायचं, आहे तसंच ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, इथं मला काय करायचं आहे, 3 जो आहे तो 3 ड्रॉप करायचा आहे. बरोबर, बरोबर, मला काय करायचं आहे, 3 जो आहे तो 3 ड्रॉप करायचा आहे. मग मी काय करेन, ते 5 शी कम्पेअर केलं. बाबा 3 हा 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे, लहान आहे, तर त्या डिजिटच्या लेफ्टचे डिजिट, म्हणजे 3च्या लेफ्टचे डिजिट हे कसं करायचं, आहे तसंच अनचेंज्ड ठेवायचं. म्हणजे मी असं लिहू शकतो, हे असं लिहू शकतो 1.56. डायरेक्ट ड्रॉप करा आणि त्याच्या अगोदरचं डिजिट आहे ते काय, त्याच्यामध्ये कुठलाही चेंज करू नका, हे तसंच ठेवा. सिंपल. फॉर एक्झाम्पल, अजून एखादं घेतलं मी 42.362. फॉर एक्झाम्पल, हा मला 2 काय करायचा, ड्रॉप करायचा आहे. मग 2च्या लेफ्ट साईडचा, आता 2 हा 5 पेक्षा कसा लहान आहे, मग 2च्या लेफ्ट साईडच्या डिजिट मध्ये कुठलाही चेंज करायचा नाही, फक्त 2 डायरेक्ट ड्रॉप करून टाकायचा. समजलं. आता हा एक रूल झाला. दुसरा रूल बघा, सेकंड, जर द डिजिट विच इज टू बी ड्रॉप, जे डिजिट आपल्याला काय करायचं, ड्रॉप करायचं, हे जर दुसरा रूल आहे, जर 5 पेक्षा मोठा असेल, जर 5 पेक्षा मोठे असेल, बरोबर, तर मात्र काय करायचं, तर त्या जे आपल्याला डिजिट ड्रॉप करायचं आहे ते जर 5 पेक्षा मोठं असेल तर त्या डिजिटच्या अगोदरच्या डिजिटमध्ये 1 ने वाढ करायची. तर त्या डिजिटच्या अगोदरच्या नंबरमध्ये, अगोदरच्या म्हणजे लेफ्ट साइडच्या, लक्षात, लेफ्ट साइडच्या नंबरमध्ये 1 ने काय करायचं, 1 ने वाढवायचं. लक्षात, 1 ने वाढ करायची. फॉर एक्झाम्पल बघा, मी एक एक्झाम्पल देतो, 1.678. बरोबर, मला हे जे 8 आहे हे काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे. बरोबर, मग मी काय करणार, आता हे राऊंड अप करायचं मला 3 डिजिट पर्यंत. इथे किती आहेत, 1 2 3 4 डिजिट आहेत. बरोबर, आता काय करणार आहे, हे मला आता 8 ड्रॉप करायचं आहे. ड्रॉप करायचं म्हटल्यावर हे 8 मी 5 शी कम्पेअर करणार. हा, हे 5 पेक्षा मोठा आहे का छोटा आहे, मोठा आहे.
मोठा असेल तर काय करायचं, सरांनी काय सांगितलंय, त्या डिजिटचे जे डिजिट आपल्याला ड्रॉप करायचं त्याच्या अगोदरच्या नंबरमध्ये 1 ने वाढ करायची. त्याचा अगोदरचा नंबर किती आहे सांगा, 7 आहे. 7 मध्ये 1 ने वाढ करायची, मग काय होणार 1.68. लक्षात घ्या, असं लिहू शकतो. लक्षात समजलं. पुढे जर 5 असेल, आतापर्यंत बघितलं आपण 5 पेक्षा लहान असेल, 5 पेक्षा मोठा असेल. अजून एखादं एक्झाम्पल जर मी दिलं ह्याचं, समजा 12.369, मला 9 काय करायचं, ड्रॉप करायचं. मग काय करणार, 9 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा मोठा असेल तर त्याच्या अगोदरचं म्हणजे लेफ्ट साईडच्या डिजिटमध्ये नंबरमध्ये 1 ने काय करायची, वाढ करायची. मग 12 काय करणार, 37 करणार. लक्षात येतोय सगळ्यांना. ठीक आहे. आता जर 5 असेल तर, आता बघा 3 नंबरला जर 5 असेल तर बघा, जे डिजिट मला काय करायचं आहे, द डिजिट विच इज टू बी ड्रॉप्ड, जर 5 असेल तर मात्र आता आपल्याला 2 गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत, 2 वेगवेगळ्या केसेस विचारात घ्यायचे. जर एखादा नंबर आहे तर समजा आपल्याला 5 असेल, जे डिजिट ड्रॉप करायचं, फॉर एक्झाम्पल 1.565, बरोबर. ह्याच्यामधला आपल्याला 5 जो आहे तो काय करायचा आहे, ड्रॉप करायचा आहे, बरोबर. म्हणजे आता 5 पेक्षा लहान नाही, 5 पेक्षा मोठा नाही, 5च आहे. समजतंय. जर 5 असेल तर मात्र काय करायचं, तर थांबायचं. त्या 5च्या अगोदरचा जो नंबर आहे तो बघायचा. 5च्या लेफ्ट साईडचा नंबर काय सांगा, 6 आहे, बरोबर. मग 5च्या अगोदरचा नंबर एकतर ऑड असेल किंवा इव्हन असेल. लक्षात येत आहे. मग आता 5च्या अगोदरचा नंबर आहे तो बघायचा. जर ऑड असेल, इथे लिहून ठेवतो, 5च्या जे आपल्याला डिजिट काय करायचंय, ड्रॉप करायचंय, ते जर 5 असेल तर 5च्या म्हणजेच असं लिहूया, त्या डिजिटच्या म्हणजेच कुणाच्या रे, म्हणजेच कुणाच्या येणार आहे, 5च्या लेफ्टचा नंबर जर ऑड असेल, ओके. आणि दुसरा काय येणार सांगा, एकतर 5च्या लेफ्ट साईडला ऑड असेल किंवा इव्हन असेल, बरोबर. त्या डिजिटच्या म्हणजे जे डिजिट आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे, त्या डिजिटच्या म्हणजेच कोणाच्या रे, 5च्या लेफ्टचा नंबर इव्हन असेल, लक्ष, तर काय करायचं बघा. आणि तर ऑड असेल तर काय करायचं बघा. जर आपल्याला 5 हे डिजिट ड्रॉप करायचं आहे, 5च्या लेफ्ट साईडला ऑड आहे, फॉर एक्झाम्पल समजा 2.375, बरोबर. डिजिट आहे आपल्याला 5 हे डिजिट काय करायचं, ड्रॉप करायचं. मग 5च्या डावीकडे काय असेल, एक तर ऑड असेल किंवा इव्हन असेल. इथं काय ऑड आहे आणि इथं काय इव्हन आहे. 5च्या डावीकडे जे डिजिट आपल्याला 5 ड्रॉप करायचं त्याच्या डावीकडे जर ऑड असेल तर तो नंबर आहे तो काय करायचा, 1 ने वाढवायचा. तर 1 ने वाढवा. लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे कसं लिहू शकतो आपण सांगा, असं लिहू शकतो 2.3. आता 5 आपल्याला ड्रॉप करायचं, मग 5च्या डावीकडे काय 7 ऑड आहे का इव्हन आहे, ऑड म्हटल्यावर 7 मध्ये 1 ने वाढ करायची, 2.38. आणि जर इव्हन असेल तर मात्र तर आहे तसंच ठेवा, आहे तसेच, म्हणजेच कसं रे, अनचेंज्ड. म्हणजे हे कसं लिहू शकतो आपण सांगा, 1.56 असं लिहू शकतो. समजलं. म्हणजेच आता हे सगळे रूल्स आहेत, या सगळ्या रूल्स मध्ये आपण आपला जो नंबर आपल्याला काय करायचा आहे, राऊंड ऑफ करायचा आहे पर्टिक्युलर डिजिट पर्यंत, तो नंबर आपण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल काय करायचं, आपल्याला कुठलाही डिजिट ड्रॉप करायचं आहे, ते डिजिट 5 असेल, 5 पेक्षा लहान असेल, 5 पेक्षा मोठा असेल. ह्याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे का सांगा, नाही. जर 5 असेल तर काय करायचं, 5 असेल तर 2 वेगवेगळ्या केसेस घ्यायचे. जर 5च्या, आता समजा 5 आहे तर 5च्या अगोदरचा नंबर बघा, ऑड आहे का इव्हन आहे. ऑड आहे तर त्याच्यात 1 ने वाढ करा. जर समजा इव्हन असेल तर आहे तसंच ठेवा. जर समजा 5 पेक्षा आपल्याला डिजिट जे ड्रॉप करायचे ते 5 पेक्षा लहान असेल तर अगोदरचा नंबर काय करायचा, आहे तसाच ठेवायचा. आणि 5 पेक्षा जे डिजिट आपल्याला ड्रॉप करायचं 5 पेक्षा मोठा असेल तर अगोदरचा नंबर आहे त्याच्यात 1 ने वाढ करायची. समजलेत हे रूल्स समजलेत. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला काय देणार आहे, एक एक्झाम्पल देणार आहे प्रॅक्टिससाठी. बघा, थोडेसे एक्झाम्पल देतो, तुम्ही सॉल्व्ह करून मला सांगायचे. फॉर एक्झाम्पल 1.5678, बरोबर. हा समजा आपल्याला हा एवढाच काय करायचा, ड्रॉप करायचा आहे. समजतंय. तेवढाच ड्रॉप करायचा म्हटल्यानंतर 5 पेक्षा कसं आहे, मोठा आहे. मग आपण असं लिहू शकतो 1.56
5 पेक्षा मोठा म्हटल्यावर त्याच्या अगोदरचा एक नंबर काय करायचा, वाढवायचा. म्हणजे 5 6 7चा काय होईल, 8 होईल. लक्षात आलं. म्हणजे कुठलं डिजिट आपल्याला काय करायचं, ड्रॉप करायचं आहे ते अगोदर 5 शी कम्पेअर करा. 5 पेक्षा मोठा असेल तर त्याच्या अगोदरच्या डिजिटमध्ये 1 ने वाढ करा. 5 पेक्षा लहान असेल तर अगोदरचं डिजिट आहे तसंच ठेवा. आणि 5 असेल तर अगोदरचं डिजिट ऑड आहे का इव्हन आहे हे चेक करा. ऑड असेल तर 1 ने वाढ, ऑड वाढ, ऑड वाढ. ऑड असेल तर 1 ने वाढ आणि जर इव्हन असेल तर आहे तसंच ठेवायचं आहे. ओके. समजा अजून एखादा नंबर दिला 12.57. ओके. 7 काय करायचं, मला ड्रॉप करायचं. 7 ड्रॉप करायचं असेल तर बघा काय करणार, 5 पेक्षा मोठा आहे मग काय लिहिणार, 12.6 लिहिणार. आलं लक्षात. समजा अगोदर मला सांगा एखादा नंबर 67.53 बरोबर. हा आपल्याला डिजिट ड्रॉप करायचा तर काय करणार सांगा, 67.5. बघा 3 5 पेक्षा कसा आहे, लहान आहे. 5 आहे तसाच ठेवला. 3 आपण काय केलं, फक्त डायरेक्ट उडवून टाकला. लक्षात. समजा एखादा नंबर असा आहे सांगा 6.575. ओके. मग काय करणार सांगा, आपल्याला 5 हे ड्रॉप करायचं आहे तर 5च्या अगोदर आता 5 आहे मग काय करायचं, 5च्या अगोदरचा नंबर काय करायचा, ऑड आहे का इव्हन आहे, बघा ऑड आहे मग काय करायचं, 1 ने वाढ. म्हणजेच काय लिहू शकतो, 6.58 लिहू शकतो. असं असेल समजा 7.565 तर ह्या केसमध्ये कसं लिहिणार सांगा, 7 पॉईंट. आता हा 5 आपल्याला ड्रॉप करायचा तर 5च्या अगोदरचा नंबर काय करणार, इव्हन आहे का ऑड आहे, इव्हन आहे. म्हणजे काय करणार, 5 आहे तसाच ठेवणार. समजते सगळ्यांना. हा आता ह्याच्या नंतरची कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट आहे आपल्याला बघितलं, राऊंड ऑफ डिजिट रूल्स बघितले, लक्षात आलंय. ह्याचं प्रॅक्टिस करायचं तुम्हाला मी ह्या लेक्चरच्या शेवटी प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल देणार आहे. ह्याच्या नंतरची जी कन्सेप्ट आपल्याला बघायची ती आहे सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स. ओके. सिग्निफिकंट फिगर्ससाठी सुद्धा मी तुम्हाला रूल लिहून देणार आहे. बघा फर्स्ट रूल काय बघा, सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय, नंबर ऑफ इम्पॉर्टंट डिजिट. सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय सांगायचं, नंबर ऑफ इम्पॉर्टंट डिजिट इन द मेजरमेंट. लक्षात. आता एक सिग्निफिकंट फिगरसाठी फर्स्ट रूल आहे. फॉर एक्झाम्पल रूल बघा, रूल लक्षात ठेवा. तर ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. सगळे जे नॉन झिरो डिजिट आहेत ते कसे आहेत सांगा, सिग्निफिकंट आहेत. त्याचं एक्झाम्पल काय सांगू शकतो बघा, मी असं लिहू शकतो 5 6 5. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 1 2 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. लक्षात येते. त्याच्यानंतर समजा 5.65 याच्यामध्ये सुद्धा किती आहेत, 1 2 3 तिन्ही पण नॉन झिरो डिजिट आहेत, 3 सिग्निफिकंट फिगर्स. लक्षात. त्याच्यानंतर असं म्हणूया आपण 55.63 किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत सांगा मला, 4 सिग्निफिकंट फिगर्स. लक्षात. म्हणजे इथं सगळे जे नॉन झिरो डिजिट आहेत हे कसले आहेत, तरी सिग्निफिकंट आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढचा बघा, नेक्स्ट रूल आहे, झिरोज बिटवीन टू सिग्निफिकंट फिगर्स आर सिग्निफिकंट. लक्षात ठेवायचं. बघा झिरोज बिटवीन टू सिग्निफिकंट फिगर्स आर सिग्निफिकंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 102 ह्याच्यामध्ये मला सांगा किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत. आता फर्स्ट रूल सरांनी काय सांगितलं आहे, सगळे नॉन झिरो डिजिट म्हणजे झिरो नसलेले, तर झिरो नसलेले नॉन झिरो डिजिट कोण आहेत, 1 आणि 2 आहे. बरोबर. हे तर सिग्निफिकंट आहेत, म्हणजे हा सिग्निफिकंट आहे आणि हा सिग्निफिकंट आहे. बरोबर. परंतु हा जो झिरो आहे हा 2 सिग्निफिकंटच्या मध्ये. बरोबर. दुसरा रूल काय सांगतो, 2 सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये असलेला झिरो जो आहे तो कसा आहे, सिग्निफिकंट आहे. आता हा 1 आणि हा 2 हे 2 सिग्निफिकंट आहेत, यांच्यामध्ये जो झिरो आहे तो सुद्धा कसा असणार आहे, सिग्निफिकंट असणार आहे. म्हणजे इथं किती सिग्निफिकंट फिगर्स आल्या, 3 सिग्निफिकंट फिगर्स आहे. बरोबर. हा सुद्धा सिग्निफिकंट आहे. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल दुसरा घेऊया आपण 1002 त्याच्यामध्ये सांगा किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत. आता हा 1 आणि 2 हे 2 सिग्निफिकंट आहेत, त्यांच्यामध्ये किती झिरो असू द्या, 2 सिग्निफिकंट फिगरच्या मधले झिरो कसले असणार, सिग्निफिकंट. म्हणजे टोटल किती झाले, 4 सिग्निफिकंट फिगर्स झाले. अजून एखादं एक्झाम्पल सांगा 1020. समजा असं म्हणजे 10203 इथं किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत सांगा मला. इथं बघा 1 2 आणि 3 हे नॉन झिरो डिजिटच आहेत, ह्या 3 सिग्निफिकंट फिगर्सच आहेत. बरोबर. प्लस हा एक झिरो आणि हा एक झिरो आहे. आता हे दोन्ही पण झिरो कुणाच्या मध्ये आहेत, हा एक 1 आणि हा 3 ह्या दोघांच्या मध्ये आहेत. बरोबर. लक्षात येत आहे. म्हणजे 1 आणि 3 म्हणजे हे काय 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, या दोन्ही सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये झिरो आहेत. म्हणजे टोटल किती सिग्निफिकंट फिगर्स झाल्या,
1 2 3 बरोबर, प्लस हे 2 झिरो म्हणजेच 5 सिग्निफिकंट फिगर्स. समजा 5 6 0 7 2 0 3 किती सिग्निफिकंट फिगर झाले मला कोण सांगतंय बघू. 1 2 3 4 5 6 7 बरोबर. आता इथं हे हा झिरो आणि हा झिरो आहे, हे दोन्ही झिरो कसे असणार आहेत, सिग्निफिकंट असणार आहेत. का तर हे दोन झिरो दोन सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये येत आहेत. म्हणजे इथं किती जाणार 3 3 7 7 सिग्निफिकंट फिगर्स. लक्षात. आता एक्झाम्पल जरा पॉईंट मध्ये घेतो. 12.56 किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत सांगा बरं. 1 2 3 4 बरोबर, 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. लक्षात आला. हा सेकंड रूल काय आहे तो, झिरोज बिटवीन टू सिग्निफिकंट फिगर्स आर सिग्निफिकंट. महत्वाचे इम्पॉर्टंट डिजिट्स आहेत. आलं लक्षात. आता थर्ड रूल आहे बघा. तिसरा रूल खूप इम्पॉर्टंट रूल आहे. काय सांगतोय बघा, जर एंडिंग झिरो असतील, कसले झिरो असतील, एंडिंग झिरो. एंडिंग झिरोच्या बद्दल, एंडिंग झिरो म्हणजे शेवटचे झिरो असतील, तर मात्र इथं बघा व्यवस्थित काय करायचं आहे. एंडिंग झिरो असतील आणि इफ झिरो आफ्टर डेसिमल असेल अँड एंडिंग असेल, या दोन्ही कंडिशन जर झिरोने फॉलो केल्या बघा, आफ्टर डेसिमल अँड एंडिंग, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1.20 बघा इथं कसं आहे रे, हा एंडिंग झिरो आहे ऍज वेल ॲज डेसिमल नंतरचा झिरो आहे. म्हणजेच झिरो कसा असला पाहिजे, झिरो आफ्टर डेसिमल आणि एंडिंग असेल तर आणि तरच तो काय घ्यायचा, सिग्निफिकंट फिगर म्हणून घ्यायचा. समजलं. पहिला रूल काय, तिसरा रूल काय लक्षात आला, काय रे, जो झिरो डेसिमल नंतर आहे आणि एंडला आहे तो काय असणार आहे, सिग्निफिकंट फिगर. म्हणजे इथं किती सिग्निफिकंट फिगर होणार सांगा, 1 2 हे दोन डिजिट तरी आहेतच, प्लस हा झिरो आहे तो कसा आहे, डेसिमल नंतर आहे आणि एंडिंगला आहे, म्हटल्यानंतर 3 सिग्निफिकंट फिगर्स होणार. त्याला सुद्धा मी सिग्निफिकंट म्हणून कन्सिडर केला. ओके. अजून समजा एखादं एक्झाम्पल दिलं मी, सांगा 5.020 याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत कोण सांगतंय बरं. बघा 5 आणि 2 हे दोन नॉन झिरो डिजिट आहेत, त्याच्यामुळे हे दोन तर सिग्निफिकंट आहेत. राहिला प्रश्न ह्या झिरोचा, हा झिरो कुणाच्या मध्ये, 5 आणि 2 च्या मध्ये बरोबर. म्हणजे दोन सिग्निफिकंट फिगरच्या मधला झिरो सिग्निफिकंटच असतो बरोबर. म्हटल्यानंतर 5 आणि 2 च्या मधला हा सुद्धा सिग्निफिकंटच आहे. ओके. आणि ह्या झिरोचा विचार करा, हा एंडिंग झिरो आहे. एंडिंग झिरो ऍज वेल ॲज डेसिमल नंतरचा झिरो आहे, म्हणजे हा सुद्धा सिग्निफिकंट आहे. म्हणजेच 1 2 3 4 4 सिग्निफिकंट फिगर्स झाले. लक्षात येते सगळ्यांना. काही डाऊट आहे का बघा. आता अजून एक एक्झाम्पल देतो मी. समजा 1200 ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत कोण सांगते बघा. 1200 म्हणजे 1200 किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 1 2 हे तर दोन नॉन झिरो डिजिट आहेत, त्याच्यामुळे हे सिग्निफिकंट फिगर्स होणार आहे. आता ह्या दोन झिरोचा विचार करा, हा तर एंडिंग झिरो आहे बरोबर. एंडिंग झिरो आहे म्हटल्यानंतर काय सांगितलं सरांनी, एंडिंग झिरो असेल तर झिरो आफ्टर डेसिमल आणि एंडिंग असेल तर सिग्निफिकंट, अदरवाईज नाही. बघा हा झिरो आहे, एंडिंग आहे, परंतु डेसिमल नंतर आहे का, नाही. म्हटल्यानंतर ह्याला सिग्निफिकंट फिगर म्हणता येणार नाही. हा सुद्धा सिग्निफिकंट, बघा हा सिग्निफिकंट फिगर नाही, म्हटल्यानंतर हा सुद्धा सिग्निफिकंट फिगर नाही. आलं लक्षात. ठीक आहे. आता अजून एखादं एक्झाम्पल मी देतो. समजा 4030 याच्यामध्ये किती आहे सांगा बरं. एक एक्झाम्पल म्हणून घेतलं मी. किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत विचार करून सांगा. 1 2 म्हणजे 4 आणि 3 हे तर सिग्निफिकंट फिगर आहेतच बरोबर. आता हा झिरो जो आहे, दोन सिग्निफिकंट फिगरच्या मधला हा झिरो सिग्निफिकंट आहे, परंतु ह्या झिरोला सिग्निफिकंट म्हणणार का तुम्ही. इथे कुठं डेसिमल नंतर आहे का, तो नाही. एंडिंग आहे परंतु डेसिमल नंतर आहे का, नाही. म्हणजे हा सिग्निफिकंट आहे. म्हणजे इथे किती सिग्निफिकंट फिगर होणार, 3. ओके. आता अजून एखादं एक्झाम्पल समजा 1.003 इथे किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत आता कोण सांगते मला बघू. 1 2 हे दोन तर सिग्निफिकंट फिगर्स, दोन सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये किती झिरो सिग्निफिकंट, म्हणजे 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर. आता कोण सांगते बघू. 1.0000 किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत सांगा. बघा हा तर सिग्निफिकंट आहेच बरोबर. त्याच्यानंतर आता राहिला काय, हा एंडिंग झिरो. ह्या एंडिंग झिरोज आफ्टर डेसिमल आहे का, झिरो आफ्टर डेसिमल, येस. झिरो आफ्टर डेसिमल, डेसिमल नंतरच्या झिरो ऍज वेल एज तो एंडिंग आहे का, येस. म्हणजे हा कसा आहे, सिग्निफिकंट आहे.
आलं लक्षात? म्हणजे हा सुद्धा हा 0 सिग्निफिकंट आहे आणि हा सिग्निफिकंट आहे. 2 सिग्निफिकंट झाले. 2 सिग्निफिकंटच्या मधले सगळे 0 कसे असतात रे? सिग्निफिकंट. म्हणजेच हा सुद्धा आहे, हा सुद्धा आणि हा सुद्धा. म्हणजे 1 2 3 4 5 5 सिग्निफिकंट फिगर्स. समजतंय? हा. आता हा जो रूल आहे ह्या रूल बद्दल बरंचसं कन्फ्युजन राहतंय. हा आता मी जो रूल लिहून दिलाय तुम्हाला, हा रूल पूर्णपणे कन्फ्युजन दूर करणार. तुमचं लक्षात ठेवायचा रूल काय बघा, एंडिंग 0 जो आहे तो 0 जर डेसिमल नंतर असेल तर सिग्निफिकंट, अदरवाईज नाही. म्हणजे समजा 100 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? एकच. आलं लक्षात? कारण नंतरचे 2 0 आहेत, त्याच्यातला एक एंडिंग आहे, परंतु डेसिमल नंतर आहे का? नाही. समजतंय? आता 4 नंबरला बघा, समजा लेफ्ट साइडचे 0 आहेत, झिरोज टू लेफ्ट, बरोबर? लेफ्ट साइडचे झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.00234 ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? कोण मला सांगते बघा. डावीकडचे जे 0 आहेत ते काय सिग्निफिकंट फिगर्स नाही. म्हणजे 1 2 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके. समजा असं घेतलं 0.00203, बरोबर? ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट? समजा अजून एकाला घेतला 4, ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत सांगा? हा बघा, हा एक सिग्निफिकंट फिगर आहे, बरोबर? हा एक आहे, हा एक आहे, बरोबर? आता ह्या 2 सिग्निफिकंट फिगरच्या मधला 0 आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा काय ना सिग्निफिकंट फिगर. मग 1 2 3 4 म्हणजे 4 सिग्निफिकंट फिगर्स येणार. लक्षात येते सगळ्यांना? परंतु हा आणि हा हे कसे डावीकडले 0 आहेत आणि लेफ्ट साइडचे 0 हे कसे असतात? सिग्निफिकंट फिगर्स नसतात. ठीक. आता हे 4 रूल नंतर लास्टचा रूल आहे बघा 5 नंबरचा. ह्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, जे पॉवर ऑफ 10 जे आहे, पॉवर ऑफ 10 आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स. लक्षात ठेवायचं. 10च्या पॉवर मध्ये सांगितलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल 3.6 इंटू 10⁻6. आता हा जो 10⁻6 आहे हा सिग्निफिकंट फिगर्स नसतो. लक्षात ठेवायचं. मग राहिले किती सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये? 1 आणि 2 सिग्निफिकंट फिगर्स. आलं लक्षात? मग आता समजा असं असेल 5 इंटू 10⁻5 ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? ह्याला तर सिग्निफिकंट फिगर्स म्हणायचं नाही. मग राहिला कोण? 5. आलं लक्षात? एकच, म्हणजे एकच सिग्निफिकंट फिगर. ऍक्च्युअली सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे नंबर नव्हे, नंबर ऑफ डिजिट्स आहेत. इम्पॉर्टंट नंबर ऑफ डिजिट. लक्षात ठेवा. सिग्निफिकंट फिगर्स इम्पॉर्टंट नंबर ऑफ डिजिट्स. आलं लक्षात? सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय? इम्पॉर्टंट नंबर ऑफ डिजिट्स. आता त्याच्यासाठी फिजिक्समध्ये कोणकोणते 5 रूल्स आहेत. हे रूल्स फॉलो केल्यानंतर सिग्निफिकंट फिगर्स फाइंड आउट करायच्या, कॅल्क्युलेट करायच्या. लक्षात आलं? आता ह्याच्यावरती मी तुम्हाला, आता पाठीमागचा आपण बघितला पॉईंट कोणता होता? तो राऊंड ऑफ डिजिट. आणि हा आता बघितलेला सिग्निफिकंट फिगर्स. ह्या दोन्ही पॉईंटवरती पुढच्या लेक्चर्समध्ये सुद्धा आपण काय करणार आहे? कंटिन्यू करणार आहोत. परंतु ह्या लेक्चरमध्ये आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स देतो. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे? राऊंड ऑफ डिजिट पर्यंत करायचं, ऍज वेल एज सिग्निफिकंट फिगर सुद्धा काय करून मला लिहून पाठवायचे. ठीक आहे? तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. 2 टाईपचे प्रॉब्लेम दिले आहेत. एकामध्ये सांगितलं आहे फाइंड सिग्निफिकंट फिगर्स, त्याच्यामध्ये 14 सम्स दिलेले आहेत तुम्हाला. आणि दुसऱ्यामध्ये सांगितलं आहे राऊंडिंग ऑफ रूल्स तुम्हाला यूज करायचे आहेत आणि सिम्प्लिफाय करायचा दिलेला नंबर अप टू 2 सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? राऊंड अप करत जायचं आहे जोपर्यंत 2 सिग्निफिकंट फिगर शिल्लक राहत नाहीत तोपर्यंत. लक्षात? हे ट्राय करून मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जे प्रॉब्लेम्स डाऊटफुल आहेत, जे तुम्हाला सुटत नाहीत, ते नेक्स्ट लेक्चरला आपण ट्राय करूया. ठीक आहे? थँक्यू.